न्यायालयीन उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्याचा मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत दिलेला शब्द होता. तो पाळणार का? तपासात त्रुटी राहणार नाही, तो अर्धवट पुरावा सादर केल्याचा आरोपींना फायदा होणार नाही. यासाठी वरिष्ठ सरकारी वकील न्यायालय यांच्या देखरेखीखाली तपास होणे आवश्यक आहे. नाही होत. तसंच तपास चालू आहे की नाही कुणालाच खात्रीशीर माहिती नाही. मात्र अर्धवट तपास व अर्धवट पुरावा आरोपींना जामीन मिळेल का काय अशी शंका आमच्या मनात किंवा बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात भीती वाटते. आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून घेतले जात नाहीत. ही आता जी सांगितलं मी तसंच आरोपीच्या समर्थनात हे सर्व संघटित गुन्हेगार आहेत. हे सगळे ह्या संघटित गुन्हेगार त्यांच्यावर प्रतिमोर्चा आमच्यावर करतात. त्यांच्यावर सुद्धा बघितलं पाहिजे. ह्याच्यात काही चांगले लोक असतील. समाज माध्यमावर काही लोक आरोपीच्या दहशतीचा प्रचार करतायत. समाज माध्यमावर काही सोशल मीडियावर टाकतात आमचा बाप तो बाप रहेगा, आमचा हा बाहेर आला. आता एक पोस्ट आहे बघा, आता एक पोस्ट आली काहीतरी ही ज्यावेळेस काहीतरी ही येणार बाहेर येणार त्यावेळेस असाच धमाका होणार. ते ओपन होतं की नाही बघा, वाचायचं वरी. अण्णा जेव्हा बाहेर येणार आल्यास असाच धमाका बराक असणार. बघाय मग अशा पोस्ट टाकतात ह्याच्यावर काय कारवाई करतात एसपी साहेब.